असा हा मस्त फेसाळलेला समुद्र, हा जो बीच आहे ह्याला म्हणतात देवगड. आणि आपण आज जे मंदिर बघणार आहोत ना, ते याच्या इथून 15 मिनिटावर आहे. आणि इथे त्याचं एक रहस्य देखील लपलेलं आहे. आज आपण मंदिर बघणार आहोत, महाराष्ट्रातलं एकमेव सूर्य मंदिर. आणि या मंदिराच्या इथे असलेल्या खूप वेगवेगळ्या गोष्टी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीच्या इथला कनकादित्य मंदिरामध्ये. कनकादित्य म्हणजे सूर्याचं मंदिर आहे आणि इथली मूर्ती ही 1000 वर्ष जुनी आहे. या मंदिराची देखील एक खास गोष्ट आहे, कारण ही मूर्ती इथली नाहीये, खूप लांबनं इथे आली आहे. तर ती गोष्ट काय आहे ही पण जाणून घेऊया आणि हे मंदिर कसं आहे ते देखील बघूया. चला. तर कशेळीचं हे कनकादित्य मंदिर रत्नागिरीपासून अगदी 1 तासाभराच्या अंतरावर आहे. साधं पण सुंदर, मस्त लाकडी काम, कौलारू असं मंदिर नक्की आपली नजर खिळवून ठेवतं. मागे अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळापासून मंदिर ही प्रबोधनाची, संस्कारांची जागा आहे आणि त्याचमुळे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अनेक शिल्पप्रकार, मग त्याच्यामध्ये कृष्णाची, रामाची शिल्प असू देत, पंचतंत्रातल्या कथा असू देत किंवा सुरसुंदर्या असू देत, यांच्यामार्फत अनेक प्रबोधनात्मक गोष्टी माणसाला शिकवल्या जातात, ज्याच्यातून संस्कार केले जातात. तर जुन्या मंदिरांमध्ये इनडायरेक्ट कम्युनिकेशनमधनं या गोष्टी आपल्यापर्यंत पोचायच्या, पण कदाचित मंदिर नवं आहे त्यामुळे नवीन लोकांना लागणाऱ्या डायरेक्ट कम्युनिकेशनमधनं या गोष्टी इथे सांगितलेल्या आपल्याला दिसतात. पुढे गेल्यानंतर मंदिराच्या मुख्य पायऱ्यांवर असलेले हे शब्द देवाकडे जाताना कोणत्या भावनेने जावे हे दर्शवतात. शंकराची मंदिरं, विष्णूची मंदिरं किंवा देवीची मंदिरं ही तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, पण सूर्याची मंदिरं आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात. हे जे मंदिर आहे त्याची महत्वाची गोष्ट काय माहितीये का तुम्हाला? तर भारतामध्ये 1000 वर्षापूर्वीची असलेली फक्त 3 मंदिरं आहेत. सद्यस्थितीत सूर्याची 5 मंदिरं आहेत, पण अशी 3 मंदिरं आहेत जी 1000 वर्षापूर्वीची, त्याही पेक्षा कदाचित आधीची असतील. त्यातली 3 मंदिरं कुठली? पहिलं आहे ओरिसामधील कोणार्क मंदिर, दुसरं आहे प्रभासपट्टणम येथील सूर्य मंदिर आणि तिसरं आहे जिथे आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे कशेळी येथील कनकादित्य मंदिर. या मंदिराची काय गोष्ट आहे ती आपण ऐकूया, पण त्याआधी पूर्वासूरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी ही बॅग आवडली? ही बॅग मी स्वतः बनवली. ही बॅग कशी करायची हे माझ्या दुसऱ्या चॅनलवर सांगितलंय, ज्याचं नाव आहे मित्रकला हे चॅनल. त्याची लिंक तुम्हाला इथे वर आलेली असेल, त्या लिंकवर जा आणि त्या चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. मंदिराच्या चारीही बाजूला जांभ्या दगडाची तटबंदी बांधलेली आहे. याच्यातील 2 ठिकाणावरून आपल्याला एंट्री करता येते, जसं मगाशी आपण जिथून आलो तो, आणि हा एक दरवाजा जिथून आता आपण आतमध्ये जातोय तो. त्यानंतर मुख्य मंदिराच्या समोर 3 लघु मंदिर आहेत. ही लघु मंदिरं कोणती आहेत बघूया आपण नंतर. मुख्य मंदिर याचं छत जर तुम्ही बघितलं, बऱ्याचशा कोकणी देवळांमध्ये असं आपल्याला दिसतं, त्या पद्धतीने कौलारू छत आहे. आणि जे मंदिर बांधलेलं आहे त्याच्यातील आतल्या तुळया आणि पिलर या सगळ्या गोष्टी हा लाकडी आहेत. जीर्णोद्धारानंतर या सगळ्या गोष्टी अशा लाकडी छान इथे नवीन प्रकाराने बांधण्यात आल्यात. त्याच्या आधीचं मंदिर कसं होतं ना, तर ते असे, म्हणजे हा जुना फोटो आहे तर असं अस्सल कोकणी पद्धतीचं होतं. चला, तोपर्यंत आपण हे मंदिर बघूया आणि हे मंदिर बघता बघता या मंदिराच्या मागची गोष्ट काय आहे ते पण जाणून घेऊया. तर झालं असं, सौराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिल्जीनी एकदा चाल करून गेला आणि त्यावेळेला प्रभासपट्टणमला सूर्य मंदिरामध्ये 12 सूर्यमूर्ती होत्या, ज्या 12 वेगवेगळ्या महिन्यांचं प्रतीक होत्या. ही बातमी आगाऊ कळल्यामुळे तिथल्या पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाराच्या गलबतावर त्यातली काही मूर्ती चढवल्या आणि त्या व्यापाऱ्याला सांगितलं की या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे जा, इथली परिस्थिती शांत झाली की मग घेऊन ये. ह्या व्यापारी समुद्र मार्गाने कशेळीच्या इथून जात असताना कशेळीला अचानक गलबत थांबलं आणि ते पुढे जातच नव्हतं. मग व्यापाराने तिथल्या एका माणसाने त्यातली एक मूर्ती इथल्या अशा गुफेमध्ये आणून ठेवली आणि
त्यानंतर गलबत चालू झालं. तिथेच कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्य उपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात त्याच वेळेला सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणने कनिकेला म्हणाला की तू मला इथून घेऊन जा आणि तुझ्या गावात याचं मंदिर बांध. कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली आणि ग्रामस्थांच्या मदतीने तिने सूर्यमूर्ती गावात आणली आणि त्याची स्थापना केली. कनकाबाईमुळेच घडले कनकेचा, म्हणजे या देवाला कनकेचा आदित्य म्हणून ओळखलं जायचं आणि त्यावरूनच याचं नाव कनकादित्य असं पडलं. किनाऱ्यावरच्या त्या गुहेत तुम्हाला आताही दिसत असेल जिथे कनकादित्याची मूर्ती सापडली त्याला देवाची खोली असं म्हटलं जातं. गावातल्या कुठल्याही माहितगार लोकांबरोबर जर तुम्ही गेलात तर ते इथे पोहोचता येतं, मात्र तिथे पोहोचणं किंवा तिथून बाहेर येणं खूप डेंजर आहे, त्यामुळे असं करू नका. या गर्भगृहात जाण्याच्या पायऱ्या आहेत. गर्भगृहात जाताना माणसाकडे कुठले भाव असावे हे या पायऱ्यांवर अगदी समर्पकपणे लिहिलेलं आपल्याला आढळतं. इथल्या गर्भगृहाचं शूटिंग करायला अलाउड नव्हतं, पण हा जो तुम्हाला फोटो दिसतोय हा मला नेटवरनं मिळाला. हा खास तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये टाकते. या फोटोमध्ये तुम्हाला सूर्यनारायणाची काळ्या पाषाणातली मूर्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूला दिवस आणि रात्र अशा त्याच्या दोन्ही पत्नी या दिसत असते. गर्भगृहातच वरच्या बाजूला इथे शेषशाही विष्णू आणि त्याच्यावर दशावतार देखील आपल्याला केलेले दिसतात. खूप सुंदर पद्धतीने केलेले ना. याच प्रकारे कनकादित्य मंदिराच्या इथे जी वेगवेगळी लघु मंदिरं आहेत त्यातली ही काही मंदिरं. त्यातून एक शंकराचं आहे, एक विष्णूचं आहे आणि एक आर्या दुर्गा देवीचं आहे. आपण या तिन्ही मंदिरांचं दर्शन घेऊया. हे माझ्या ते तुम्हाला मागे दिसतंय हे काय माहितीये का तुम्हाला? याला इतर किंवा कोळंब असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आता हे बंद अवस्थेमध्ये आहे, पण पूर्वीच्या काळी यांनी विहिरीतून पाणी काढलं जायचं. कसं काढलं जायचं मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला हे भांड आहे, हे आडवं दिसतंय ना, हे ऍक्च्युअल मध्ये भांड आहे. हे असं उभं होतं आणि त्याच्या त्याला जो वर बांबू आहे त्या बांबूला धरून असं खेचून विहिरीमध्ये असं सोडलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी भरलं की सोडून द्यायचं. आणि ह्याच्या मागे वजन असतं लावलेलं. इथे मागे वजन आहे, या वजनाने तो बांबू म्हणजे ते जे पाणी भरलं जातं ते वर येतं आणि मग ते वर आलेलं पाणी आपण आपल्या कळशीमध्ये किंवा भांड्यामध्ये ओतून घेऊ शकतो. अशी ही जुनी मेकॅनिकली तयार केलेली विहिरीतून पाणी काढायची अगदी सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे तुमच्या गावांमध्ये जुन्या काळची कुठली पद्धत तुम्हाला माहिती आहे का? जसं रत्नागिरीमध्ये आमच्याकडे काढणं होतं, ज्यांनी असं दोरीने ओढून पाणी काढलं जायचं. अशी कुठली वेगळी पद्धत पाणी काढायची जुनी तुम्हाला माहिती आहे? हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कसं वाटलं हे महाराष्ट्रातलं एकमेव असं कनकादित्य मंदिर म्हणजे सूर्य मंदिर? मला कमेंट मध्ये सांगा हा. तर ही होती आजची गोष्ट कोकणाजवळच्या सूर्य मंदिराची, ज्याची मूर्ती आहे 1000 वर्ष जुनी. अशाच वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या जागा तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये कसे वाटले हे तर तुम्ही नक्की सांगणारच आहे, त्यामुळे ते सांगायला अजिबात विसरू नका. तर असंच मस्त मस्त भरपूर जागा शोधण्यासाठी फिरत राहू, आपण भेटत राहू आणि वेगवेगळ्या जागा शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.